ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे, कोई टोह टोह ना लागे, किस तरह गिर है सुलझे। है रोम रोम एक तारा, है चिमणीबाई अचानक माझ्या खिडकीत आली होती आणि पटकन मी तिचा आवाज पण शूट केला. माझ्यापेक्षा नक्कीच गोड गात होती ती. त्याच्यानंतर मी आले स्टार बाजारला. आमच्या घरापासून एक 5 मिनिटावरच आहे हा. आणि माझी सगळा किराणा जो आहे मी तिथून भरत असते. डीमार्ट सध्या मी सोडलं आहे, खूप गर्दी असते डीमार्टमध्ये. तर तिथे तेल आहे, मीठ किंवा माझी सगळी कडधान्य, गहू, तांदूळ आणि फेसवॉश, हँडवॉश या सगळ्या रोजच्या लागणाऱ्या वस्तू मी घ्यायला तिथे गेले होते. आणि ते सगळं ग्रोसरी शॉपिंग मी करत होते. मला शॉपिंग करायला प्रचंड आवडतं. आणि असं नाही की माझ्याचसाठी शॉपिंग करायला पाहिजे, माझ्याचसाठी गोष्टी घ्यायला मी गेलं पाहिजे, असं काहीही नाही. ते किराणा मालाचं शॉपिंग असू दे, दुसऱ्यांसाठी गिफ्ट घ्यायचं असू दे, किंवा एखाद्या दुसऱ्या माणसासाठी शॉपिंग करायचं असू दे, काहीही असू दे, मला कोणीही काही सांगितलं तर मी पटकन जाऊन घेऊन येते, किंवा मला आवडतं दुसऱ्यांसाठी सुद्धा घ्यायला. आणि त्याच्यानंतर मी आले घरी आणि सगळे सोफा जो आहे आमचा, ते सगळं खूप घाण झालं होतं. घाण नाही, पण वर्षभर मी ते साफ केलं नव्हतं आणि त्याच्यामध्ये झुरळं होऊ शकतात, झाले नाहीत पण होऊ शकतात, किंवा काही किटाणू होऊ शकतात. मग ते तुम्ही वर्षातनं एकदा किंवा 6 महिन्यातनं एकदा साफ करायला पाहिजेत. तर मी ते साफ केलं आणि त्याच्यावरचे जे कवर्स आहेत ते मी आधीच धुवून टाकले होते उन्हात. ते मस्तपैकी वाळून आले पण होते, म्हणून म्हटलं हे सगळं आधी ओल्या कपड्याने पुसून घ्यावं. नंतर मी वरती गेले, ते सुकलेले सगळे त्याचे कवर्स खाली घेऊन आले आणि त्याच्यानंतर ते घालायला सुरुवात केली. विवेकची थोडीशी मदत घेतली, कारण हे खूप मला थोडं जड वाटत होतं ते करायला, कारण ते तंतोतंत आहेत ना, एकदम त्याच्या मापाचे शिवलेले, त्यामुळे घालताना थोड्या त्या चेन वगैरे सगळ्या सुटल्या. तर हे सगळं मी आवरलं आणि संध्याकाळचा बेत होता माझा बिर्याणीचा. त्याच्यामध्ये पनीर, काजू, सगळ्या व्हेजिटेबल्स असं सगळं घालून मी नेहमी पुलाव बनवते किंवा बिर्याणी बनवते किंवा मसाले भात. सगळ्याची रेसिपी माझी सेम होते, हे तुम्हाला मागच्या वेळी पण मी सांगितलं आहे, पण ह्यावेळी काहीतरी वेगळं. त्यामुळे मी बिर्याणी बनवत होते आणि बिर्याणी एकदम फक्कड झाली होती. आजचा दिवस माझा खूप छान आणि प्रोडक्टिव्ह गेला. सध्या व्लॉग टाकायला, एडिट करायला मला थोडासा वेळ मिळत नाही आहे. आमच्या कोकण कन्याची प्रॅक्टिस चालू आहे, आमची 27ला शो पण आहे, पण मी तुम्हाला भेटत राहीन. तोपर्यंत बाय बाय.